अगदी बुलेटिनच्या सुरुवातीला सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी सगळ्यात मोठी आणि आनंदाची। कारण लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता आजपासूनच मिळणार आहे। नागपूरचं हिवाळी अधिवेशन संपल्यावरती लाडक्या बहिणींच्या खात्यात रक्कम वर्ग केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं आणि त्यानुसारच आजपासून लाडक्या बहिणींना डिसेंबरचा 1,500 रुपयांचा हप्ता मिळणार आहे। हप्ता देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येणार आहे। जुलै ते नोव्हेंबर पर्यंत 1,500 रुपयांप्रमाणे 7,500 रुपये महिलांच्या खात्यात आधीच जमा करण्यात आले होते आणि आता डिसेंबरच्या हप्त्याची रक्कम आजपासून जमा होईल। लाडकी बहिणीचा हप्ता कधी डिसेंबरचा? आता मला असं वाटतं या 7-8 दिवसात आम्ही तो हप्ता देऊन टाकू। तर लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता आजपासूनच मिळणार आहे। 1,500 रुपयांचा हा हप्ता असेल। डिसेंबरच्या हप्त्यासाठी 3,500 कोटी रुपयांची तरतूदही सरकारने केली आहे। तर जुलै ते नोव्हेंबर पर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात आधीच 7,500 रुपये जमा झाले आहेत आणि त्यानंतर आज डिसेंबरचा हप्ता जमा व्हायला सुरुवात होईल। तर लाडक्या बहिणींनंतर आता शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी अशीच एक महत्त्वाची बातमी आहे। वर्षाअखेरीसह राज्यात पाऊस धुमाकूळ घालण्याची शक्यता वर्तवली जाते। जोरदार पावसासह काही ठिकाणी गारपीट होण्याचाही अंदाज आहे। मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 26 ते 28 डिसेंबर दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवलाय। तर 17 डिसेंबरला वादळी पावसासह गारपिटीचा इशारा देण्यात आलाय। राज्यातली थंडी ही कमी झाली असून येत्या काही दिवसांत तापमान 2 ते 4 अंश सेल्सिअसनं त्याच्यात वाढ होण्याची शक्यता आहे। 26 आणि 27 डिसेंबरला हवामान विभागानं काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट सुद्धा दिलाय। 26 तारीख आणि 27 तारखेला या 2 दिवसात राज्यामध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवली। काही ठिकाणी तो हलका पाऊस असेल। 26 तारखेला बऱ्याच अंशी तो उत्तर मध्य महाराष्ट्र म्हणजे नंदुरबार, धुळे, नाशिक या सर्व भागामध्ये असण्याची शक्यता आहे आणि 27 तारखेला तो उत्तर मध्य महाराष्ट्र म्हणजे त्याच्यामध्ये मग वरचे जिल्हे आणि मग पुणे घाट भाग या भागामध्ये पण त्याच्या प्रकारची शक्यता आहे। तर 27 डिसेंबरला वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा देण्यात आलेला आहे। राज्यात नेमकं कुठे पावसाचा इशारा आहे? राज्यात जोरदार पावसासह काही ठिकाणी गारपिटीचा इशारा हवामानशास्त्र विभागानं वर्तवलाय। 26 आणि 27 डिसेंबर दरम्यान मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात जोरदार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला जातोय। 27 डिसेंबरला वादळी पावसासह गारपिटीचा इशारा देण्यात आलाय। धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। तर पुणे, नगर, जालना, परभणी, बीड, अकोला आणि अमरावतीलाही येलो अलर्ट दिला गेलाय। आता मोबाईल वापरणाऱ्या प्रत्येकासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। मोबाईल रिचार्जसाठी आता जास्तीचे पैसे मोजावे लागणार नाहीयेत, कारण 10 रुपयांपासून टॉपअप प्लॅन उपलब्ध होणार आहे आणि कॉलिंग तसंच SMS साठी सुद्धा वेगळा स्पेशल असा प्लॅन मिळणार आहे। मोबाईल कंपन्यांच्या मनमानीला अगदी चाप लावतच ट्रायनं नवे नियम जारी केलेत। त्यामुळे 2G सिम कार्ड वापरणाऱ्यांना याचा सर्वाधिक फायदा होणार असल्याचं कळतंय। काही ग्राहकांना इंटरनेटची गरज नसते, त्यामुळे आता फक्त कॉलिंग आणि SMS साठी सुद्धा स्पेशल प्लॅन त्यांना मिळणार आहे। त्यामुळेच देशातील 2G वापरणाऱ्या 15 कोटी नागरिकांना सर्वाधिक फायदा मिळणार आहे। तर व्हॉइस आणि SMS पॅक हे दोन्ही सुद्धा वेगळे मिळतील। ग्राहकांना केवळ अत्यावश्यक सेवांसाठीच पेमेंट करण्याचा पर्याय उपलब्ध असेल। स्पेशल टॅरिफ व्हाउचरची मर्यादा 90 वरून 365 दिवसांवरती आता आणण्यात आली आहे। तर 10 रुपयांचा टॉपअप सुद्धा मिळणार आहे। 2G सिम कार्ड वापरणाऱ्या प्रत्येकालाच याचा सगळ्यात जास्त फायदा होणार आहे।
आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांनंतर आता इतरही राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया न्यूज पॉइंट 20च्या माध्यमातून. मंत्रिपद मिळताच अनेक मंत्री ऍक्शन मोडवरती आले. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना फैलावरतीच घेतलाय. पैसे घेऊन बदल्या होऊ देणार नाही असा इशाराच बावनकुळेंनी दिलाय. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अर्थ तसंच राज्य उत्पादन शुल्क विभागाचा कार्यभार हाती घेतलाय. पदभार स्वीकारल्यानंतर अजित पवारांच्या कामाचा धडाका पाहायला मिळाला. अजित पवारांनी दोन्ही खात्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली, तर कामकाजाचा आढावा घेऊन अजित पवारांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचनाही केल्या. चंद्रशेखर बावनकुळेंचा रामटेक बंगला अखेर बदलण्यात आलाय. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंना रामटेक बंगला देण्यात आलाय. गोपीनाथ मुंडे हे उपमुख्यमंत्री असताना त्यांचं वास्तव्य याच बंगल्यात होतं. रामटेक बंगला अपशकुनी मानला जातो, कारण या बंगल्यात ज्यांनी वास्तव्य केलं त्यांच्यावरती एकतर बालटा आलं किंवा त्यांचं मंत्रिपद केलंय. खाते वाटपानंतर मंत्र्यांची आता बंगले आणि दालन वाटपावरून सुद्धा धुसफूस सुरू झालेली आहे. विश्वासात न घेता दालन तसंच बंगल्यांचं वाटप करण्यात आलं आणि त्यामुळे अनेक मंत्री नाराज दिसतायत. दरम्यान मंत्रालयात दालनं उपलब्ध नसल्यानं 3 राज्यमंत्र्यांची कार्यालयं थेट विधान भवनात थाटण्यात आली आहेत. तेव्हा बंगले आणि दालन वाटपानंतर काही जणांनी ते बदलून देण्याची मागणीही केली आहे. नाराज छगन भुजबळ कुटुंबासह परदेश दौऱ्यावरती जाणार आहेत. काल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती आणि यावेळी पुढच्या 7 ते 8 दिवसांत तोडगा काढण्याचं आश्वासन फडणवीसांनी दिल्याची माहिती भुजबळांनी दिली आहे. त्यामुळे ते परदेश दौऱ्यावरून आल्यानंतरच आता भूमिका स्पष्ट करतील. महायुती सरकारला 237 आमदारांचं स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे आमदार रुसला फुगवा काढून समजूत काढावं असं काहीच करावं लागणार नाही असं अजित पवार म्हणाले. तसंच मंत्रिपद न मिळाल्यामुळे भुजबळ नाराज आहेत. त्यामुळे त्यांचा रोख भुजबळांवर होता असंही म्हटलं जात आहे. गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी नवी मुंबई पोलीस स्थानकाला रात्री उशिरा अचानक भेट दिली. ड्रग्ज विरोधी कारवाई अधिक कडक करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी पोलिसांना दिल्या आहेत. सोबतच महिला अत्याचार, सायबर गुन्हेगारी आणि गंभीर गुन्हे तसंच पोलीस स्टेशनमध्ये चालू असलेल्या कार्यपद्धतीचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही कदमांनी दिले. शरद पवारांचे साथीदार अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. राजाभाऊ टांगसाळे, अनिल देशमुखांचे समर्थक दिलीप पनकुले, सेवा दलाचे अध्यक्ष जानबा म्हस्के तसंच बजरंग सिंग परिहार, माजी आमदार दीनानाथ पडोळेंनीही राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. तर अनेक जण प्रवेशाच्या प्रतीक्षेत असल्याचंही समजतंय. माझ्या वडिलांना जसं मारलं तशी आरोपींना शिक्षा द्या अशी मागणी सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हिनं केली आहे. त्याचबरोबर आरोपींना शिक्षा देण्यासाठी सर्वांनी साथ द्यावी अशी भावनिक साधही तिने घातली. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंवरती हल्लाबोल केलाय. मागील काळात बीडचं मंत्रिपद भाड्यानं दिलं होतं असा घणाघातच धस यांनी केलाय. काय होतास तू, काय झालास तू असा टोला सुद्धा त्यांनी लगावला. खुनाचा संशय असलेल्या लोकांना मंत्रिमंडळात स्थान कसं मिळतं असा थेट सवालच संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारलाय. खऱ्या आरोपींना पकडण्याची देवेंद्रजींमध्ये हिंमत आहे का असा सवालही त्यांनी केलाय. महाराष्ट्रात फिरताना महिला म्हणतात मला भीती वाटते, माझ्याही मनात भीती आहे असं विधान सुप्रिया सुळेंनी बीड आणि परभणीच्या घटनेवरून केलाय. या घटनेतील दोघांना न्याय मिळाला नाही तर पुढचा महाराष्ट्र कसा असेल असा सवालही सुळेंनी उपस्थित केला. शिवसेना शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंतांच्या 2 पुतण्यांना अज्ञात व्यक्तीकडून धमकीची चिठ्ठी पाठवण्यात आली आहे. तुमचाही संतोष देशमुख मस्साजोग केला जाईल अशी धमकी यात देण्यात आली आहे. त्यामुळे धाराशिवमध्ये आता एकच खळबळ उडाली आहे. उद्या दुपारनंतर मनोज जरांगे पाटील हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत. यावेळी ते मस्साजोगला जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत. कुणाचा बापही आला तरी देशमुखांच्या हत्येचं प्रकरण दाबू देणार नाही असं जरांगे म्हणाले. ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अजमेर इथल्या ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती दर्ग्यासाठी चादर पाठवली आहे. 813व्या उरुसानिमित्तच मातोश्रीवरून ही चादर रवाना करण्यात आली आहे. खदीम सय्यद जिशान चिश्ती यांच्याकडे ही चादर सुपूर्द करण्यात आली आहे.
विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंनी अंबाबाई देवीचं दर्शन घेतलं. यावेळी ऐन गर्दीत राम शिंदे आणि भाजपचे कार्यकर्ते हे देवीच्या दर्शनाला VIP गेटमधून आल्यानं भावनिक संतप्त झाले आणि त्यांनी आरडाओरड केला. अशात राम शिंदे यांनी आपलं दर्शन अगदी आटोपतं घेत मंदिरातून ते बाहेर पडले. पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांनी वाढदिवसानिमित्त यमाई मातेचं दर्शन घेतलंय. मनोभावाने देवीची आरती सुद्धा त्यांनी केली आहे. यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पुरंदरमधील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती. विदर्भात हिवाळ्यात अवकाळी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. 26-27 डिसेंबरच्या दरम्यान पश्चिम विदर्भात अवकाळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज नागपूर प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवलाय. तसंच बुलढाणा, वाशिम आणि अमरावती जिल्ह्यांना पावसाचा अलर्टही जारी केला गेलाय. महाराष्ट्रात पुढील 2 दिवस अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवलाय. तर मुंबईतील हवामानात होणारे बदल आणि वाढणारं प्रदूषण हे हंगामी असून पुढील काही दिवस मुंबईत प्रदूषण असण्याची शक्यता पुणे वेधशाळेचे प्रमुख होसाळीकर यांनी व्यक्त केली आहे. ढगाळ वातावरणाचा फटका हरभरा पिकाला बसण्याची शक्यता आहे. मागील 2 दिवसांपासून परभणी जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे बहरलेल्या हरभरा पिकाचं नुकसान होण्याची भीती वर्तवली जाते. निसर्गाच्या या लहरीपणामुळे शेतकरी अगदी हवालदिल झालेत. नंदुरबार जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. 2 दिवसांपासून थंडीचा जोर कमी झाल्यानं पिकांनाही फटका बसणार आहे. हरभरा, गहू, कांदा, मका आणि ज्वारी या पिकांवर अळीचा प्रादुर्भाव वाढल्यानं फवारणीचा खर्चही वाढलाय. अचानक वातावरणातील बदलामुळे तुरीच्या पिकांवरती अज्ञात रोगाचं संकट आलंय. बहरलेल्या तुरीचं पीक जे आहे ते करपायला लागलंय. यामुळे शेतकरी संकटात येण्याची शक्यताही वर्तवली जाते. पिकावरती शेंगा येण्यापूर्वीच पिकं वाळतायत. CCIनं यवतमाळ जिल्ह्यात तब्बल 3 लाख क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून कापसाचे दर हे कमी झालेत. यामुळे शेतकरी हमीभाव केंद्रावरच आपला कापूस विक्रीसाठी आणतायत. जालना जिल्ह्यातील CCIच्या 8 केंद्रांवरती जवळपास 2.5 लाख क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. भाववाढीच्या अपेक्षेनं अनेक शेतकऱ्यांनी अद्यापही आपला कापूस विक्रीसाठी आणलेला नाहीये. त्यामुळे लाखो क्विंटल कापूस अजूनही शेतकऱ्यांनी घरातच साठवून ठेवल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. लाल कांद्याची आवक वाढल्यानं कांद्याचे दर गेल्या 10 ते 12 दिवसांपासून 1000 रुपयांनी घसरले आहेत. खर्चाचे पैसेही निघत नसल्यानं शेतकरी हतबल झालाय. सरकारनं 20% आयात शुल्क हटवावं अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते. बेदाण्यावरील 5% GST रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय. बेदाण्याला कृषी मालाचा दर्जा देण्यात आलाय आणि त्यामुळे बेदाणा आता GST मुक्त करण्यात आलाय. या निर्णयाचा नाशिक, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. 1 जानेवारीपासून खतांचे दर वाढणार आहेत. रब्बी उन्हाळी लागणी हंगामाच्या तोंडावरती ही दरवाढ होणार आहे. अतिवृष्टीमुळे उत्पादनही घटलंय. त्यामुळे शेतकऱ्यांचा पाय आर्थिक खोलात जातोय आणि अशात आता पुन्हा खतांचे दरही वाढले. अहमदनगर जिल्ह्यातील राजूर इथे डांगी जनावरांच्या स्पर्धा आणि प्रदर्शन भरवण्यात आलंय. भात खाचरात शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या डांगी जातीच्या जनावरांची खरेदी आणि विक्री या ठिकाणी केली जाते. FRP प्रमाणेच कारखान्यांनी ऊसाचे दर जाहीर करावेत अशी सूचना साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडींनी केली आहे. ऊस दराबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात कारखानदार, शेतकरी संघटना आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी डुडी यांनी या सूचना केल्या. वाशिम बाजार समितीत विक्रीसाठी आणलेलं सोयाबीन बाजारातून चोरी झालेलं आहे. चोरीची संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद झाली आहे. शेतमालाचा लिलाव लवकर व्हावा यासाठी रात्रीच अनेक शेतकरी आपला शेतमाल ओट्यावरती साठवून ठेवतात आणि हीच सवय शेतकऱ्यांना आता भोवली आहे. वर्ध्याच्या आर्वी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 30 क्विंटल कापूस चोरट्यानं लंपास केलाय. सुरक्षा रक्षकाला खोलीत डांबून त्याचा मोबाईल फेकून देत चोरट्यानं कापसावरती डल्ला मारला. पोलिसांनी चोरट्याला अमरावतीत चांदूर रेल्वे इथून ताब्यात घेतलं. त्याच्याकडून कापूस आणि वाहन जप्त करण्यात आलं. नाशिकच्या येवला तालुक्यात निमगाव परिसरात 2 दिवसांपूर्वी बिबट्यानं दर्शन दिल्यानं आता परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय.
वन विभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. त्यानुसार वन विभागाने आता पिंजराही लावलाय. मात्र बिबट्या पिंजऱ्यात अजून तरी अडकलेला नाहीये. सिंधुदुर्ग जिल्ह्यात लाल तोंडी माकडांनी हैदोस घातला होता. केळी, चिकू, नारळ, कडधान्य या पिकांचे या माकडांनी अतोनात नुकसान केलं होतं. दरम्यान वन विभागाकडून आतापर्यंत 800 माकडांना पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आलाय आणि त्यामुळे शेतकऱ्यांकडून समाधानही व्यक्त होत आहे. दोडामार्ग तालुक्यात तस्कर हत्तीने हैदोस घातलाय. हेवाळे, बांबर्डे, केर या भागामध्ये हत्तीने शेतकऱ्यांच्या फळबागांचं मोठं नुकसान केलंय आणि त्याच पार्श्वभूमीवरती सावंतवाडीचे सहाय्यक वन संरक्षक आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरती जाऊन पाहणीही केली आहे. पुण्यात 3 तरुणांनी वाहनं आणि दुकानांची तोडफोड केली आहे. लोहगाव परिसरातील तोडफोडीचा धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओमध्ये तरुण बांबू आणि दगडांनी तोडफोड करताना दिसतोय. पुणे पोलिसांकडून या तरुणांचा आता शोध सुरू आहे. संतप्त महिलांनी अवैध दारू विक्री बंद पाडली आहे. ज्या झोपडीतून दारू विक्री केली जायची ती झोपडीच महिलांनी जाळून टाकली आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी 3,000 रुपयांची दारू जप्त करत 2 जणांना अटकही केली आहे. तर एक आरोपी महिला फरार आहे. नायलॉन मांजामुळे सिन्नरमध्ये एकाचा गळा आणि 2 बोटं कापल्याची घटना घडली आहे. नंदकुमार मोटे असं जखमी व्यक्तीचं नाव असून उपचारासाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर त्यांच्या गळ्यावरती 35 टाके टाकण्यात आले. जालन्यातील कोळेगाव फाट्याजवळ एसटी बसला भीषण अपघात झालाय. चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि अपघात झाल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर येते. कोळेगाव घाट रस्ता चढताना बस 20 फूट खोल खड्ड्यात जाऊन पडली आणि म्हणून हा अपघात झाला. संभाजीनगरमध्ये 21 कोटींचा घोटाळा करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे अनेक कारनामे आता समोर आलेत. या पैशातून एका आरोपीनं गर्लफ्रेंडला 4 BHK फ्लॅट, BMW कार आणि BMW बाईक खरेदी केल्याचंही समोर आलंय. तर दुसऱ्या आरोपीनं SUV कार खरेदी केल्याचंही समोर आलंय. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून मुख्य आरोपी अजूनही फरार आहे. पुण्यात कोयता गँगनं दहशत माजवली आहे. या गँगकडून 4 चाकी, दुचाकी तसंच दुकानं फोडली जात आहेत. त्यामुळे नागरिक आता त्रस्त झाल्याचं पाहायला मिळत आहे. पोलिसांनी रात्रीच्या वेळी गस्त घालून या नशेखोरांवरती कारवाई करावी अशी मागणीच रहिवाशांनी केली आहे. सोलापूरमधील बार्शीच्या भोयरे गावात दुहेरी हत्या झाली आहे. शेतजमिनीच्या वादातून हत्या करण्यात आली असल्याचं कळत आहे. दरम्यान पोलिसांनी एका आरोपीला ताब्यातही घेतलंय. मध्य प्रदेशमधून महाराष्ट्रात डंपरमध्ये अवैध रेतीची तस्करी करणाऱ्या वाहनधारकांना ताब्यात घेण्यात आलंय. अमरावतीच्या पोलिसांनी महसूल विभागाच्या सहाय्यानं 7 ट्रक्सवरती ही कारवाई केली आहे. विनापरवाना वाहतूक होत असून त्यांच्याकडे मध्य प्रदेशची रॉयल्टी पास नसल्याचं चौकशीतून उघडकीस आलंय. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. एकीकडे नाताळ सण तर दुसरीकडे लग्नसराईमुळे राज्यासहच तेलंगणा, कर्नाटकातून सुद्धा भाविक दर्शनासाठी दाखल होत आहेत. कोल्हापुरात राज्यभरातील पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. अंबाबाई मंदिर परिसरात भाविक आता गर्दी करताना दिसत आहेत. पहाटेपासून पर्यटक भाविकांनी मोठ्या प्रमाणावरती अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे. सलग सुट्ट्यांमुळे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. दर्शनासाठी 1 ते 2 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या. त्यामुळे दर्शनासाठी 4 ते 5 तासांचा वेळ लागतोय. पंढरपुरात भाविकांनी आणि पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. गर्दी वाढल्यानं पंढरपुरातील मठ, मंदिरं आणि हॉटेल्सही हाऊसफुल झालेत. विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी 2 किलोमीटरपर्यंत रांगा पाहायला मिळत आहेत. नाताळ आणि 31च्या सुट्ट्यानिमित्त अक्कलकोटमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. श्री स्वामी समर्थ मंदिरात दर्शनासाठी हजारोंच्या संख्येनं भाविक अक्कलकोट नगरीमध्ये दाखल झालेत. महाराष्ट्रासह आंध्र, कर्नाटक, तेलंगणा, गोवा आणि गुजरातमधून भाविक या ठिकाणी आले आहेत.
साई दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली आहे. पुढील 8 ते 10 दिवस शिर्डीत भाविकांचा ओघ असाच सुरू राहणार आहे. प्रत्येक वर्षी नाताळ सुट्टी आणि नवीन वर्षाच्या निमित्तानं लाखो भाविक साईंचं दर्शन घेत असतात. रत्नागिरीच्या गणपतीपुळे मंदिरात दररोज 15,000पेक्षा जास्त भाविक दर्शनासाठी येत असतात. मुंबई, पुणे तसंच पश्चिम महाराष्ट्रातून सुद्धा पर्यटक आता कोकणात दाखल होत आहेत. गणपतीपुळे संस्थानकडून भाविकांसाठी योग्य नियोजनासह सुरक्षेची व्यवस्थाही करण्यात आली आहे. आणि आता तळीरामांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही दारू खरेदी करण्यासाठी जाणार असाल किंवा दारू पार्टीसाठी हॉटेल, क्लब आणि रेस्टॉरंटमध्ये जात असाल तर आता तुमच्याकडे प्रशासनानं करडे नियम तयार केले आहेत. नेमके हे नियम काय आहेत तेच पाहूयात या खास रिपोर्टच्या माध्यमातून. आता दारूसाठी लागणार आधार कार्ड. दारू खरेदीसाठी आता वयाची अट. 25 वर्ष पूर्ण असतील तरच मिळणार दारू. वीकेंड किंवा नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जर तुम्ही दारू पार्टी करण्याच्या विचारात असाल तर जरा थांबा. दारू खरेदीसाठी तुम्हाला आता वयाची अट पूर्ण करावी लागणार आहे. दारू खरेदीसाठी आधार कार्ड सक्तीचं करण्यात आलंय. त्यामुळे आता सहज बाजारात मिळणाऱ्या मदिरेसाठी कागदपत्रांची पूर्तता करण्याची तयारी तुम्हाला करावी लागणार आहे. दारूसाठी चक्क आधार कार्ड द्यावं लागेल, तेही ओरिजिनल. आणि इतकंच नव्हे तर तुम्ही तुमच्या वयाची 25 वर्ष पूर्ण केली असतील तरच आणि तरच तुम्हाला दारू खरेदी करता येणार आहे. दारू विक्रीसाठी नेमक्या काय गाईडलाईन्स आहेत त्याही पाहूया. 25 वर्षाखालील व्यक्तींना दारू विक्री बेकायदेशीर ठरणार. दारू विक्री करणाऱ्या हॉटेल्स, क्लब, रेस्टॉरंट्सना नियम बंधनकारक. ग्राहकांच्या ओळखपत्राच्या हार्ड कॉपीच्या पडताळणीचे आदेश. अल्पवयीन तरुणांकडून मद्यपानाच्या तक्रारी वाढल्यामुळे मोठा निर्णय. अल्पवयीन तरुणांना दारू विक्री केल्यास परवाना रद्द होणार. कायदेशीर मद्यपानाच्या वयाच्या नियमांचे पालन न केल्यास कारवाई. अल्पवयीन तरुण तळीराम होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय. हा निर्णय जरी चांगला असला तरी हा निर्णय दिल्ली सरकारनं घेतलाय. त्यामुळे पुढच्या काळात महाराष्ट्रातही हा निर्णय लागू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी.